नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष स्टोरी. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. विशेषतः काही सेकंदाच्या व्हिडिओची दुनिया म्हणजे रील्स. काही सेकंदात मनोरंजन, माहिती आणि प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या या रील्स आज तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. पण या रील्सच्या दुनियेत आपण वास्तवांपासून दूर जात नाही ना? याच प्रश्नांवर आजची ही स्टोरी असणार आहे. वाढते रील्स संस्कृती आज अनेक जण इंस्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर तासनतास रील पाहताना दिसत आहे. मनोरंजन, ट्रेडिंग, म्युझिकल, डान्स, कॉमेडी या सगळ्यांमुळे रील्स आकर्षक वाटतात. काही सेकंदात व्हिडिओ व्हायरल होतो आणि सामान्य व्यक्तीलाही प्रसिद्धी मिळू शकते. यामुळे तरुणांचा कल या प्लॅटफॉर्मकडे वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर प्रसिद्धीची धावपळ. आज अनेक तरुण व्हायरल होण्यासाठी रील्स तयार करत आहेत. लाईक्स असू देत, व्ह्यूज असू देत आणि फॉलोअर्स यांच्यावर त्यांचा आत्मविश्वास अवलंबून राहू लागला आहे. कधी कधी या प्रसिद्धीच्या नादात लोक वास्तव्य आयुष्यापेक्षा सोशल मीडियाला अधिक महत्त्व देऊ लागलेले आहेत. वास्तवापासून दूर जातोय का? रील्स पाहताना वेळ कसा जातो हे लक्षातच येत नाही. तासनतास स्क्रीन समोर राहिल्यामुळे अभ्यास, काम आणि वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच इतरांच्या परफेक्ट लाईफ पाहून आपल्या आयुष्याबाबत कमीपणा वाटण्याची शक्यता असते. यामुळे मानसिक ताण आणि तुलना वाढू शकते. सकारात्मक बाजूही आहेत, मात्र रील्स पूर्णपणे नकारात्मक आहेत असंही नाही. यातून अनेकांना आपली कला दाखवण्याची संधी मिळते. डान्स असो, अभिनय असो, माहितीपूर्ण काहीतरी कंटेंट असो, यांच्या माध्यमातून अनेक जण स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. संतुलन महत्त्वाचं आहे. तज्ञांच्या मते सोशल मीडिया वापरणं चुकीचं नाही, पण त्याचा संतुलित वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. रील्सचा आनंद घ्या, पण वास्तव आयुष्याला विसरू नका. हे आजच्या काळात खूप महत्त्वाची गोष्ट आहे. रीलची दुनिया आकर्षक आहे, पण ती पूर्ण वास्तव नाही. म्हणूनच डिजिटल आणि वास्तविक आयुष्य यामध्ये संतुलन राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तर या आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज साठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.